हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 12 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये भाग्या चक्क सूर्यवंशींच्या घरी पोहोचली आहे आलोकचं सत्य जाणून घेण्यासाठी. आणि आता भाग्याला आलोकपर्यंत कसं नाही पोहोचू द्यायचं यासाठी सुलक्षणा प्रयत्न करते. परंतु प्रीतीने आलोकला सांगितलंय की तुम्हाला भेटायला एक स्पेशल गेस्ट आली आहे, भाग्यश्री, प्राजक्ताची बहीण. मग आता आलोक काय करणार? आलोक हा भाग्यश्रीला आपला क्रोध दाखवणार का, की तिच्यासमोर चांगला वागणार? या दोघांची भेट होईल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता ही चक्क सूर्यवंशींच्या घरची सून होणार म्हणून आई आजीचा खूप जळफाळ झालेला असतो. आणि आई आजी चिडून म्हणते, असतं काही काहींचं नशीब, माणूस नशीब असल्यावर गाढवसुद्धा घोड्यासारखं पळू लागतं. हे ऐकून प्राजक्ताला वाईट वाटतं. भाग्यासुद्धा खूप चिडते आणि आई आजीला विचारते, तुला फक्त प्राजूला काहीतरी बोलण्याची संधीच हवी असते ना, हे काय बोलतेस तू? तर आजी म्हणते, मी काय बोलतीये? मी प्राजूचं नाव घेतलं का? तिला काही म्हणाले का? आणि मी असं काहीच बोललेले नाहीये. तर लगेच तृप्ती म्हणते, हो ना, तुम्ही प्राजूलाच बोलले आहात. आजी चिडून म्हणते, ए चोंबडे, तू गप्प बस. मी तिचं नाव घेतलेलं नाही. आणि जर तिला असं वाटलं असेल की मी तिचं नाव घेतलं तर ती तिची चूक आहे, यात माझी काहीच चूक नाही आहे. प्राजक्ता काहीच बोलत नाही. वैद्यबुवांना सुद्धा खूप राग येतो. मग आजी म्हणते, चल ग चारू, आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. चारू आणि आजी आतमध्ये निघून जातात. वैद्यबुवा सुद्धा आतमध्ये जातात. मग फक्त तृप्ती, प्राजू आणि भाग्याच असतात. तृप्ती म्हणते, वा ग प्राजू वा, नशीब काढलंयस तू, मज्जा आहे एका मुलीची. प्राजक्ता काहीच बोलत नाही. आणि तृप्ती म्हणते, खरंच सूर्यवंशींच्या घरची तू सून होणार म्हणजे सगळं काही होणार. आता तू लखपती, नाही नाही सॉरी, आता तू करोडपती होणार. वा ग वा, मजा आहे तुझ्या आता. म्हणजे आता रोज सकाळी उठल्यावर ॲवोकाडो टोस्ट, मग दुपारी 5 स्टारचं जेवण, रात्री झोपताना अजून 5 स्टारचं जेवण. मजा आहे तुझी. आणि मग वाटेल तेव्हा शॉपिंग. पैसाच पैसा. काही पण करा, कसं पण करा, कसलंच टेन्शन नाही. तू आहे ना, काय नशीब काढलेस. फक्त एक काम कर, जेव्हा तू करोडपती होशील ना, तेव्हा मला नको विसरू बरं का. प्राजक्ता काहीच बोलत नाही. भाग्या ही चिडून प्राजक्ताचा हात पकडते, तिला बाजूला घेऊन जाते आणि विचारते, प्राजक्ता, आता सुलक्षणा मॅडम येथे नाहीये. तू मला खरं खरं सांग, तू त्या आलोक सूर्यवंशीशी लग्नाला होकार का दिला? मला चांगलं आठवतंय, तूच मला त्याचा व्हिडिओ दाखवला होता आणि मला म्हणाली होतीस की तो भयंकर माणूस आहे. मग तू आता असं का बोलतीयेस? आणि इकडे आरव आलोकला भेटायला येतो. आलोक खूप चिडतो आणि म्हणतो, अरे मला भेटायला का आलायस तू? जा बाबा, तुला US ला जायचं आहे ना. US ची फ्लाईट 4 तास आधी एअरपोर्टवर जायचं, मग US इमिग्रेशन, किती टेन्शन असतं. जा बाबा जा. असं म्हणून आलोक आरवला दरवाजाजवळ सोडून येतो. परत मागे येऊन आपलं आपलं पेंटिंग करत असतो. परंतु आरव काय ऐकत नाही. आरव हा परत येतो आणि म्हणतो, दादा. परंतु आलोक पुन्हा त्याचा हात पकडतो, त्याला रूमच्या बाहेर काढून देतो आणि दरवाजा लावून घेतो. आलोकला सुद्धा खूप वाईट वाटत असतं की आता आरव काही दिवसांसाठी US ला चाललाय, म्हणजे तो पुन्हा एकटा होणार. आणि तेवढ्यात आरव रूममध्ये येतो आणि आलोकला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, दादा मला माहिती आहे तुला त्रास होतोय, कारण मी US ला चाललोय, काही दिवसांसाठी तुझ्यापासून दूर चाललोय. आलोकसुद्धा खूप इमोशनल होतो. आरवला घट्ट मिठी मारतो आणि तेवढ्यात सुलक्षणा तेथे येते आणि आपल्या मुलांमधील हे प्रेम पाहून सुलक्षणासुद्धा खूप इमोशनल होते. म्हणजे भाग्या आणि आरवचं लग्न होऊ नये यासाठी सुलक्षणा ही आरवला US ला पाठवतीये, म्हणजे या दोघांच्या लग्नाचा विषयच येणार नाही. पण प्राजक्ताला हे माहीत नाहीये. आणि इकडे भाग्या ही प्राजक्ताला विचारते, मला आज चांगलं आठवतंय, आलोक सूर्यवंशी हा भयानक माणूस आहे, खूप वाईट माणूस आहे, चिडका आहे, काहीही करतो असं तू मला म्हणाली होतीस. आणि आता तू या लग्नासाठी का हो म्हणतीयेस? तेवढ्यात तृप्ती पुढे येते आणि म्हणते, ए भाग्या, का करतेस असं? म्हणजे तिचं लग्न चांगल्या श्रीमंत घरात जमलंय तर तुझ्या नाकाला मिरच्या झोंबल्यात असं म्हणतील लोक. तुझं 2दा लग्न मोडलंय म्हणून तू तिचं लग्न मोडायचं, तिचं लग्न चांगल्या ठिकाणी होऊ नये यासाठी तिचं मन वळवायचं, हे चुकीचं आहे बरं का.
हे मला बिलकुल आवडत नाहीये. भाग्या खूप चिडते आणि म्हणते, वहिनी, दुसऱ्यांचं चांगलं झाल्यावर नाकाला मिरच्या झोंबायला मी काय तू नाहीये, ती तुझी सवय आहे. तृप्तीला खूप राग येतो. ती रागारागाने निघून जाते आणि भाग्या ही प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, त्या वहिनीचं सोड, पण मला तुझी खूप काळजी वाटतेय. तू खरंच पूर्ण चौकशी केली आहे का? आलोक सूर्यवंशी कसा आहे हे तुला माहिती आहे का? तू एखाद्या दबावाला बळी पडून तर हे लग्न करत नाहीये ना? मला खरं खरं सांग. परंतु प्राजक्ता काहीच बोलत नाही. तेवढ्यात वैद्यबुवा येतात आणि विचारतात, काय झालंय प्राजक्ता? तू किती वेळची काहीच बोलत नाहीये? प्राजक्ता म्हणते, नाही मामा, तसं काही नाहीये. मामा म्हणतात, चल मग माझ्याबरोबर एक महत्त्वाचं काम आहे. असं म्हणून वैद्यबुवा प्राजक्ताला आपल्या खोलीत घेऊन जातात आणि मग भाग्या ही तिच्या खोलीमध्ये येते आणि विचार करते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आई आजींच्या घरातून परत आल्यापासून प्राजक्ता वेगळी वागतीये, माझ्यापासून काहीतरी लपवतीये असं वाटतंय. या आलोक सूर्यवंशीबद्दल ती मला पूर्ण सत्य सांगत नाहीये. जेव्हा तो व्हिडिओ तिने मला दाखवला तेव्हा काहीतरी वेगळं बोलली आणि आता काहीतरी वेगळं बोलतीये. नक्कीच तिचं काहीतरी बिनसलंय. ती या लग्नासाठी मनापासून तयार आहे, खुश आहे असं वाटत नाहीये. मला या आलोक सूर्यवंशीचं सत्य शोधून काढावंच लागणार आहे की नेमकं प्रकरण आहे तरी काय. पण मला हे कसं कळणार? त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती मला हे सत्य सांगेल का? असा विचार करून भाग्या ही मोबाईलमध्ये चेक करते, सूर्यवंशी नावाने सर्च करते. तर तेथे 2 नंबर असतात, प्रीती सूर्यवंशी आणि सुलक्षणा सूर्यवंशी. भाग्या विचार करते, सुलक्षणा सूर्यवंशी तर मला काहीच कळू देणार नाही, काही सांगणार नाही. पण ही प्रीती सूर्यवंशी कोण आहे? ही मला सांगेल का? ही मला सगळं सांगणार का? पण तेवढ्यात भाग्याला आठवतो आरव आणि भाग्य म्हणते, हो आरव, आरव सांगेल ना मला सगळं सत्य. पण तिला हे आठवतं की आरवने मला कालच प्रपोज केलं आणि मी त्याला तोंडावर नकार दिला होता. त्यामुळे आरव मला काही सत्य सांगणार नाही असंही तिला वाटतं आणि तेवढ्यात काहीतरी विचार भाग्या करते, आपली पर्स घेते आणि तेथून बाहेर पडते. आणि इकडे आरव हा आलोकला सांगतो, दादा, मी US ला चाललोय, पण तू आणि सुंदरी दोघांनी रोज राईडला जायचंय. कधीही गॅप पडू द्यायचा नाही, एवढं लक्षात ठेव. आणि तू तुझी औषधं वेळेवर घ्यायची आहेत. US ला गेल्यावर रोज सकाळी मी तुला कॉल करेल. तर आलोक म्हणतो, माझ्याकडे फोन तरी आहे का? आणि मला फोनवर बोलायला नाही आवडत. तुला ते माहिती आहे, कारण फोनवर मिठी नाही मारता येत, तशी ती समोरासमोर मारता येते. आरव म्हणतो, हो मला ते मान्य आहे. मी तुला लॅपटॉपवर व्हिडिओ कॉल करेल आणि मी तुला व्हर्च्युअल मिठी मारणार आहे. आपल्या माणसाचा चेहरा दिवसातून एकदा जरी पाहिला तरी दिवस चांगला जातो. म्हणून मी तुला व्हिडिओ कॉल करेल आणि तू व्हिडिओ कॉल पिकअप करायचा आहे. औषधं घ्यायची आहेत आणि शांत राहायचं आहे. जास्त रागराग करायचा नाही, हे लक्षात ठेव. आलोक हो हो म्हणतो. आरव आणि आलोक दोघे खूप इमोशनल झालेले असतात. त्यांचं हे प्रेम पाहून सुलक्षणाच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. आरव म्हणतो, दादा, मी लवकरच परत येणार आहे. मागच्या वेळेस जसा कॉन्टॅक्ट तो मोडला होता तसा यावेळेस मोडायचा नाही. आलोक म्हणतो, तो मी जाणून बुजून मोडला होता. आरव सांगतो, म्हणूनच सांगतोय, असा कॉन्टॅक्ट मोडायचा नाही. आणि मग आरव हा जायला निघतो. आलोक त्याची पेंटिंग काढत असतो. आरव हा परत येतो आणि म्हणतो, आणि हो, अजून एक गोष्ट तुला विचारायची आहे. जर तू सुंदरीला घेऊन रस्त्यावर राईडला निघाला आणि रस्त्यात एखादा खड्डा आला तर तू काय करशील? आलोक चिडून म्हणतो, मी त्या रस्ता बनवणाऱ्यावरच चिडेल, त्याला मी सोडणार नाहीये. सुलक्षणा हे सगळं ऐकते. आरव म्हणतो, हो, हे तर नाही करायचंय. त्याच्यावर चिडण्याआधी काय करशील? तर आलोक सांगतो, गाडी कंट्रोल करेल. आरव त्याला समजावून सांगतो, हेच, त्याच्या आधी गाडी कंट्रोल करायची आणि रागराग नाही करायचा. मी आता US ला जातोय, तुला शांत करायला मी नाहीये. तर तू मला एक प्रॉमिस करायचं आहे, तू तुझा राग काही दिवस शांत ठेवशील. कितीही राग आला, कितीही मनाविरुद्धची व्यक्ती समोर आली तरी तिच्यावर चिडायचं नाही. आणि जर तुला खूप राग आला तर तो राग मनात ठेवायचा आणि मग मी घरी आल्यावर बॉक्सिंग ग्लोव्ज काढायचे आणि त्याने मला मारायचं, पण दुसऱ्या व्यक्तीवर रागराग करायचा नाही. प्रॉमिस कर बरं मला. आणि आलोक चक्क आरवच्या हातात हात देऊन त्याला प्रॉमिस करतो, प्रॉमिस, जोपर्यंत तू US मध्ये सुट्टीवर तोपर्यंत माझा राग सुट्टीवर. चल जा आता. आणि मग आलोक आरवला हा कोट घालून देतो आणि म्हणतो, पाय तर निघत नाहीये, पण आता जावं लागेल. आणि आरव हे दोघे एकमेकांचा निरोप घेतात. आरव हा बाहेर पडतो. सुलक्षणा तेथे उभी असते.
या दोघांच्या डोळ्यात पाणी येतं. आरव तेथून निघून जातो. मग आलोक मागे वळून पाहतो. सुलक्षणा उभी आहे. तो काही बोलत नाही आणि त्याची पेंटिंग काढतो. सुलक्षणा खूप दुःखी होते. आरव हा घराबाहेर पडतो आणि घराबाहेर येताच त्याला चक्क भाग्या दिसते. भाग्याला पाहून तो खूप खुश होतो. भाग्या विचारते, बॅग घेऊन कुठे चाललायस? आरव तिला काही सांगणार इतक्यात त्याला आठवतं की कालच त्याने भाग्याला प्रपोज केलं आणि भाग्याने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. खूप वाईट वाईट बोलली होती. त्यामुळे आरव तिला इग्नोर करून जात असतो. पण या दोघांच्या हाताची एकमेकांना स्पर्श होतो. त्यामुळे आरव थांबतो, मागे वळतो आणि भाग्या त्याला विचारते, मी तुला काहीतरी विचारतीये, तुझ्याशी बोलतीये, कुठे चाललायस तू? आणि आरव सांगतो, मी US ला चाललोय. तेथे कंपनीचं एक काम आहे आणि मलाच ते हँडल करावं लागणार आहे त्यासाठी. तर भाग्या म्हणते, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तर आरव चिडून विचारतो, आता काही बोलायला बाकी राहिलंय? म्हणजे काही आरोप करायचे बाकी आहेत का? तुम्हाला काही आरोप करायचे असतील तर ते करा आता. त्या दिवशी काही राहिलं असेल तर. भाग्याला खूप वाईट वाटतं. आणि इकडे आजी ही चारूचे कान भरून देत असते आणि म्हणते, अगं चारू, प्राजक्ताच्या लग्नाला तू विरोध का नाही केला? जावई बापूंना काही कळत नाही, पण तू तर विरोध करायला पाहिजे होता ना. अगं एवढं मोठं घराणं ते सूर्यवंशींचं आणि त्यांनी प्राजक्ताला मागणी घातली आहे. त्यांना म्हणायला काय जातं की आम्हाला काही नको आहे, फक्त मुलगी आणि श्रीफळ द्या. पण वेळेवर त्यांच्या डिमांड वाढत जातील. हे हवंय, ते हवंय, लग्न असं हवंय, लग्न तसं हवंय आणि तुम्ही एवढा खर्च कुठून करणार आहात? अगं जावई बापूंचं काय, अख्खं घर विकून टाकतील ते. पण तू त्यांना लगाम घालायला पाहिजे. त्यांना ठणकावून सांग की त्या प्राजक्ताच्या लग्नात 1 रुपया सुद्धा खर्च करायचा नाहीये तुम्ही. चारू म्हणते, आई, प्राजक्ताच्या लग्नात आम्हाला खर्च करावाच लागेल. प्राजक्ताने मागचा पुढचा विचार न करता तिच्या आईने तिच्यासाठी ठेवलेले 8 लाख रुपये यांच्या ऑपरेशनसाठी दिले आहेत आणि आता आम्हाला सुद्धा काहीतरी करावंच लागेल ना. पण आजी चिडून म्हणते, काय ग, तू त्या 8 लाख रुपयांचं एवढं टेन्शन का घेतलंयस? तिने काय उपकार नाही केलेत आणि तुम्ही तिला लहानचं मोठं केलं. अनाथ होती ती. तिचा सख्खा काका तिला सांभाळायला तयार नव्हता. तरीसुद्धा तुम्ही तिला घरी घेऊन आला. तुमच्या मुलांच्या घासातील घास तिला दिला. तुमच्या मुलांसारखं वाढवलं तिला. हे काय कमी आहे का? तुम्ही केलेले उपकार 8 लाख रुपयात फिरणार नाहीयेत. त्यामुळे त्या 8 लाखाचं टेन्शन घेऊ नको. आणि तू काय कमी केलंय का? तू सुद्धा तुझे दागिने मोडलेत ना. त्यामुळे त्या 8 लाखांसाठी त्या प्राजक्ताच्या उपकाराखाली दबण्याची काही गरज नाहीये. त्या प्राजक्तावर आधी तुम्ही उपकार केले होते आणि मग तिने पैसे दिले, एवढं लक्षात ठेवा. पण चारू म्हणते, आई, प्राजक्तासाठी मी किती केलंय, काय केलंय याचा लेखाजोखा मी ठेवलेला नाहीये. जेवढं माझ्या भाग्य आणि कौस्तुभनंतर उरलं तेवढं मी तिच्यासाठी केलं. परंतु तिने तिच्याकडे जेवढं होतं तेवढं सगळं दिलं, हे सुद्धा सत्य आहे. परंतु आजी चारूला हेच समजवण्याचा प्रयत्न करत असते की प्राजक्ताचं इतकं काही तुमच्यावर देणं घेणं नाहीये, इतके उपकार नाहीये की तू त्याच्या खालीच दबून जाशील. आणि इकडे वैद्यबुवा प्राजक्ताला तिच्या आईबाबांच्या फोटोसमोर घेऊन येतात आणि म्हणतात, कविता, खरंच आज जर तू असतीस ना तर तुला खूप आनंद झाला असता. कारण आज तुझ्या प्राजक्ताचं लग्न जमलंय आणि ते सुद्धा सुलक्षणा सूर्यवंशींसारख्या मोठ्या घराण्यामध्ये. आज तू असतीस तर खरंच खूप खुश झाली असतीस. प्राजक्ता, तुझ्या आईबाबांना पेढा दे. प्राजक्ता फोटोसमोर पेढा ठेवते आणि वैद्यबुवा म्हणतात, कविता, पेढा घे, तोंड गोड कर. खरंच तुझ्या मुलीने आज नशीब काढलं. तुझी मुलगी ही अगदी तुझ्यासारखीच आहे, मितभाषी. जेथे जाते तेथे समोरच्याचं मन जिंकते आणि तिच्या याच स्वभावामुळे आज तिने सुलक्षणा मॅडमचं सुद्धा मन जिंकलंय आणि त्यांच्या मोठ्या मुलासाठी त्यांनी प्राजक्ताचा हात मागलाय. प्राजक्ता खरंच खूप नशीबवान आहे आणि त्या घरात जाऊनसुद्धा ती सर्वांची मनं जिंकेल यात शंका नाही. हे सगळं ऐकून प्राजक्ता इमोशनल होते आणि इकडे आरव भाग्याला चांगलंच सुनावतो. तुमचे ना माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज आहेत. पहिली गोष्ट, मला पैशांचा माज नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या वस्तूवर माझी नजर पडेल किंवा मी हात ठेवेल ती वस्तू माझीच व्हायला पाहिजे असा माझा कोणताही हट्ट नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, मी आता US ला चाललो आहे त्याचा तुम्हाला फायदाच आहे, कारण तुम्हाला माझं तोंड पाहावं लागणार नाही. हे ऐकून भाग्याला वाईट वाटतं. आणि इकडे आजी ही चारूला सांगते, तू आहे ना त्या 8 लाखांचं खूप दडपण घेतलंय. अगं 8 लाख 8 लाख काय एवढी मोठी गोष्ट आहे का?
आणि ती आता सूर्यवंशींच्या घराण्याची सून होणार आहे. सूर्यवंशी खूप श्रीमंत आहे. मग तिच्यासाठी काय 8 लाख रुपये एवढी मोठी गोष्ट आहे? ती आधीपासूनच त्या सुलक्षणा सूर्यवंशीची आवडती होती ना. ऑपरेशनच्या वेळेस ती गेली असती आणि म्हणाली असती की माझ्या मामाच्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये हवेत, तर त्यांनी लगेच तिला 10 लाख रुपये दिले असते आणि तुझे दागिने वाचले असते. पण तिने तसं केलं का? नाही केलं. मग जेव्हा घर वाचवायची वेळ होती तेव्हा गेली असती आणि म्हणाली असती की आम्हाला 3 लाख रुपये हवे आहेत, तर त्यांनी लगेच 3 लाख दिले असते. पण तिने तसं केलं का? नाही केलं. ती माझ्या घरात पालीसारखी चिटकून बसली होती. अगं, एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे. जिथे स्वतःचा फायदा आहे ना, तेथेच ती ते काम करते. तिला तुझ्यावर आणि वैद्यबुवांवर उपकार दाखवायचे होते म्हणून ते 8 लाख दिले. पण आता एवढा मोठा मासा गटकलाय, आता काही टेन्शन नाही. आता ती तेथे जाऊन मजा मारणार. म्हणून तुला सांगतेय, तू तिच्यावर विश्वास ठेवू नको आणि वैद्यबुवांना स्पष्ट सांग की त्या प्राजक्ताच्या लग्नामध्ये खर्च केलेला मला चालणार नाही. तिच्या लग्नात 1 रुपयासुद्धा खर्च करायचा नाही. आता काय बोलावं, काय करावं हाच विचार चारू करत असते. आणि इकडे आरव हा भाग्याला ठणकावून सांगतो, चला मला US ला जायचं आहे. असं म्हणून तो मागे वळतो. तेवढ्यात भाग्या त्याला थांबवते आणि म्हणते, मला आपल्याबद्दल नाही बोलायचं आहे. तर आरव म्हणतो, आपल्याबद्दल? ज्या 2 लोकांमध्ये काहीतरी कनेक्शन असतं ते एकमेकांबद्दल बोलतात, पण आपल्यात तर कोणतंच कनेक्शन नाही आहे. त्यामुळे आपल्याबद्दल असं काहीच नाही आहे. भाग्याला याच्याशी कसं बोलावं तेच कळत नाही. आणि इकडे वैद्यबुवा प्राजक्ताच्या आईशी बोलत असतात आणि प्राजक्ताच्या आईला सांगतात, खरंच कविता, आज जर माझी परिस्थिती असती ना तर मी हत्तीवरून साखर वाटली असती. एवढा आनंद मला झाला आहे. प्राजक्ता ज्या घरची सून बनून जाणार आहे ना, ते घराणं खरंच खूप मोठं आहे. आणि मी प्राजक्ताचं शिक्षण पूर्ण केलं, तिला चांगले संस्कार दिले, वाढवलं. पण तिच्या लग्नाची हुरहुर मला नेहमी लागून राहिली होती. कारण प्रत्येक आईबापाची हीच इच्छा असते की माझ्या मुलीचा संसार चांगला व्हावा, चांगल्या घराण्यात तिचं लग्न व्हावं. आणि आता ते होतंय ना, खरंच माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं आहे. असं म्हणून प्राजक्ता ही वैद्यबुवांना मिठी मारते आणि विचार करते, मामा, खरंच तुला जर सत्य कळलं तर तुला कळेल की माझा संसार सुखाचा होणार नाही आहे आणि मी हे लग्न का करते. प्राजक्ता खूप दुःखी होते. आणि इकडे आरव हा भाग्याशी काही न बोलता जाणार तेवढ्यात भाग्या, आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाचा विषय काढते. पण तेथे आरवची गाडी येते, त्यामुळे आरवला काही ऐकू येत नाही. आणि ड्रायव्हर खाली उतरून आरवची बॅग गाडीत ठेवतो. आरव गाडीत बसतो, बाय म्हणतो आणि भाग्यासमोर आरव तेथून निघून जातो. तेवढ्यात प्रीती, श्रेयस, सुलक्षणा, अंबिका सगळे तेथे येतात. प्रीती विचार करते, ही कोण मुलगी आहे? आणि प्रीती भाग्याला आवाज देते, एक्सक्यूज मी. आणि भाग्या मागे वळून पाहते. तसं तर भाग्याला दुसरं कोणीच ओळखत नाही, पण सुलक्षणा तिला ओळखते. आणि भाग्या आपल्या घरी आली आहे हे पाहून सुलक्षणाला जबर धक्का बसतो. आता भाग्या तर आलोकचं सत्य जाणून घेण्यासाठी आली आहे आणि सुलक्षणाला सुद्धा हे कळलंय की ही येथे कशासाठी आली आहे. त्यामुळे ती खूप घाबरते. आता आलोकचं सत्य भाग्यापासून कसं लपवायचं हाच प्रश्न सुलक्षणाला पडतो आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, खरंच पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड खूपच भारी होता, इंटरेस्टिंग होता. भाग्याने नेहले पे दहला मारलाय. ती चक्क सुलक्षणा सूर्यवंशींच्या घरी पोहोचली आहे या आलोकचं सत्य जाणून घेण्यासाठी. मग आता आलोकचं सत्य तिला कळेल का? सुलक्षणा ते तिला कळवतील का? हे पाहायला मजा येईल. पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुलक्षणा ही लगेच प्राजक्ताला मेसेज करून सांगेल, प्राजक्ता, तुझी बहीण आमच्या घरी का आली आहे? आणि भाग्या चक्क सुलक्षणा मॅमच्या घरी पोहोचली आहे हे समजल्यावर प्राजक्ताला विश्वासच बसणार नाही. तिला समजेल की आलोकचं सत्य जाणून घेण्यासाठीच ही तेथे गेली आहे आणि आता आमच्या लग्नात ही मोठा राडा घालणार. आणि मग सुलक्षणा भाग्याशी गोड गोड बोलत असेल आणि भाग्याला म्हणेल की भाग्या, आम्ही असं ठरवलं आहे की आलोक आणि प्राजक्ताचं लग्न हे लवकरात लवकर करून द्यावं. भाग्या म्हणेल, लवकरात लवकर म्हणजे? तर सुलक्षणा सांगेल, 10 दिवसात. 10 दिवसात त्यांचं लग्न आपण उरकून टाकूया. हे ऐकून भाग्याला सुद्धा आश्चर्य वाटणार की सुलक्षणा लग्नाची एवढी घाई का करतीये. आणि मालिकेतली दुसरी विलन म्हणजे प्रीती ही चक्क आलोकच्या रूममध्ये जाणार आणि आलोकला सांगणार,
आलोक भाऊजी, तुम्हाला भेटायला आहे ना एक स्पेशल व्यक्ती आली आहे. आलोक विचारेल कोण, आणि प्रीती त्याला सांगणार भाग्यश्री, प्राजक्ताची बहीण भाग्यश्री तुम्हाला भेटायला आली आहे. हे ऐकून आलोकला सुद्धा आश्चर्य वाटेल. आता भाग्याबद्दल तर काय त्याच्या मनात राग नाही आहे, जसा प्राजक्ताबद्दल आहे. प्राजक्ताचं नाव ऐकल्या ऐकल्या तो घोड्यासारखा सुटतो, तसं भाग्याचं नाव ऐकल्यावर तो करणार नाही. पण मग आलोक हा भाग्याला भेटायला जाईल का, आणि भाग्याला तो भेटला तर शांतपणे बोलेल, जसं आरवने त्याला सांगितलंय की राग कंट्रोल करायचा. मग भाग्याचा सुद्धा गैरसमज दूर होईल की आलोक जसा आहे तसा नाही आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं पाहायला मजा येईल. तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.